महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष सर्वोच्च न्यायालयाच्या तारीख पे तारीख या चक्रामध्ये आता अडकलेला आहे. त्याच्या संदर्भामध्ये गुरुवारी जी सुनावणी होणार होती ती पण आता पुढे ढकलण्यात आलेली आहे. यापूर्वीची जी होती मला वाटतं 22 तारखेची, त्यावेळेस असीम सरोदे जे स्वतः विधिज्ञ आहेत त्यांनी लोकांच्या वतीनं म्हणून एक PIL करून त्याच्यामध्ये हस्तक्षेप इंटरव्हेन्शन करण्याची तयारी दाखवली होती. आणि जेव्हा ते तिथं पोहोचले आणि तारीख पुढे ढकलली, म्हणजे तेव्हा गुरुवारची तारीख दिली होती, त्याच्यावर त्यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली. ती मी तुम्हाला दाखवतो आहे. तुम्ही पण ज्यांना शक्य त्यांनी जरूर ती वाचा. सोशल माध्यमात त्यांनी ती ओपन केलेली आहे. याच्यातले 2-3 मुद्दे ज्याचा विचार गांभीर्याने करावा लागणार आहे तो आपण पहिले मांडूयात. असीम सरोदे यांचं असं म्हणणं आहे की मतदारांना गृहीत धरला जात आहे किंवा मतदारांना हे एका अर्थाने मतदारांची फसवणूक केली जात आहे आणि म्हणून आम्ही हे याचिका करतो. म्हणजे या याचिकेमध्ये आम्ही मतदारांच्या वतीने, लोकांच्या वतीने आम्ही जात आहोत. त्याच्यातले सगळे शब्दशः आम्ही तुमच्या समोर वाचत नाही, तुम्ही ते स्वतः बघून घ्या आणि आम्ही समोर स्क्रीनशॉट दाखवत आहोत तुम्हाला त्याचा. पहिला मुद्दा असा आहे की जर तुम्ही ज्या लोकांची बाजू म्हणता आहात त्या लोकांनी कोणाला निवडून दिलेलं होतं? सरळ साधी गोष्ट आहे. निवडणूक पूर्व युती ही भाजप आणि सेना यांनी केलेली होती. त्यांना मिळून 105 भाजपचे आणि ह्यांचे 56 असे सगळे मिळून 161 निवडून आलेले होते आमदार. मग आता ह्याचं उत्तर असीम सरोदेकडे लोकशाहीच्या दृष्टीनं काय आहे? लोकशाहीच्या मार्गाने 161 आमदार निवडणूक पूर्व युती करून निवडणूक आलेले होते. तेव्हा सरकार बनवण्याचा अधिकार त्यांना आहे का कुणाला आहे? जेव्हा शरद पवारांना आणि बाळासाहेब थोरातांना तेव्हा पत्रकारांनी विचारलेलं असताना त्यांची उत्तर अशी की आम्हाला लोकांनी विरोधात बसण्याचा जनादेश दिलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही ही सत्ता कोण स्थापन करणार आहे? भाजप शिवसेनेला विचारा. भाजप शिवसेनेने सत्ता स्थापन केली नाही, शिवसेना त्यांच्यामध्ये फुटून महाविकास आघाडीमध्ये आली. असीम सरोदे लोकांच्या वतीनं याचं काय उत्तर देणार आहेत की ही निवडणूक, ह्या पद्धतीचं सरकार हे मतदारांची फसवणूक आहे की नाही? कोण किती चांगलं आहे, कोणी म्हणजे भाजप शिवसेनेमधले अंतर्गत वाद काय आहेत, काँग्रेस राष्ट्रवादीमधले काय, ते पूर्णपणे बाजूला ठेवा. तुम्ही जर मतदारांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये जात आहात याचं उत्तर द्या की जे महाविकास आघाडीचं सरकार 2.5 वर्ष महाराष्ट्रात चाललं ती मतदारांची फसवणूक आहे की नाही? एक नंबर. दुसरी गोष्ट, प्रत्यक्षामध्ये शिवसेनेचे जे 55 आमदार निवडून आलेले त्याच्यापैकी 40 आमदार असं म्हणतात की आम्हाला हा निर्णय असा पाहिजे. ह्याच्यामध्ये लोकशाहीच्या दृष्टीनं घातक काय आहे? लोकशाही ही बहुमत मान्य करते. लोकशाहीनं जो बहुमताने जो नेता ठरवलेला गटनेता तोच आहे एकनाथ शिंदे. त्याच नेत्यावरती ह्या लोकांनी विश्वास व्यक्त केलेला आहे. म्हणजे एकूण 55 पैकी 40 लोक असं म्हणतात की आपला हा जो निर्णय आधी घेतलेला चुकलेला आहे आणि आपल्याला असा निर्णय घ्यावा लागेल. तर ह्याच्यामध्ये लोकशाहीच्या विरोधात आणि लोकांनी दिलेल्या जनादेशाच्या विरोधामध्ये नेमकं काय आहे? तिसरा मुद्दा म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे निवडणूक पूर्व युती होती, ती लोकशाहीप्रमाणे होती, त्याप्रमाणे निवडणूक झाली होती. दुसरी गोष्ट म्हणजे शिवसेनेच्या 55 पैकी 40 आमदारांचा जर निर्णय असेल, बहुमताचा निर्णय तुम्हाला लोकशाहीमध्ये मान्य करावा लागतो आणि जो गटनेता आहे त्याच गटनेत्यावरती विश्वास व्यक्त केलाय की जो गटनेता आधी होता. म्हणजे महाविकास आघाडी असतानाही विधानसभेमध्ये शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदेच होते, आताही गटनेते एकनाथ शिंदेच आहे. याच्यामध्ये लोकांची काय दिशाभूल झाली किंवा फसवणूक झाली ही असीम सरोदे यांनी सांगावं. आता पुढचा मुद्दा आहे की लोकसभेमध्ये सुद्धा 19 पैकी 12 खासदारांनी लोकसभेच्या अध्यक्षाला असं सभापतीला पत्र लिहून सांगितलं की आम्ही राहुल शेवाळे यांना आमचा गटनेता नेमतो आहोत. याच्यामध्ये नेमकं लोकशाहीच्या दृष्टीनं काय चूक झालं? 19 पैकी 12 म्हणजे बहुमत त्यांच्या पाठीशी आहे. ते लोक असं म्हणतात की आम्हाला हे आमचा गटनेता आता हा आहे. ह्याच्यामध्ये नेमकी चूक काय झाली? याच पद्धतीने विधानसभेमध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंकडे बहुमत असलं असतं तर त्यांच्या गटाच्या आमदारांनी एकत्र येऊन समजा 55 पैकी त्यांच्याकडे 35-37 काहीतरी आमदार आहेत आणि त्यांनी जर असं सांगितलं असतं की बुवा आमचा गटनेता एकनाथ शिंदेला बदलून हा आहे, तर ते मान्य केलं गेलं असतं कारण त्यांच्याकडे बहुमत आहे. याच पद्धतीने यापूर्वी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार होते, जे देवेंद्र फडणवीस बरोबर 2 दिवसाचं मंत्रिमंडळ ते सरकार बनवायला गेले, तेव्हा त्यातल्या बहुतांश म्हणजे 52 आमदारांनी एकत्र येऊन त्यांना बाजूला करून जयंत पाटलांना गटनेता नेमलं होतं आणि ते मान्य केलं गेलं होतं कारण की त्यांच्या पाठीची संख्या आहे. म्हणजे सगळ्यात पहिले निवडणूक पूर्व युतीचा मुद्दा, त्याच्यानंतरचा प्रत्यक्ष आमदार किती पाठीशी आहेत हा मुद्दा, त्याच्यानंतर चौथा मुद्दा जो होता तो तिसरा मुद्दा जो होता लोकसभेमध्ये खासदार किती पाठीशी आहेत. दोन्ही ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी आपलं बहुमत सिद्ध केलेलं आहे. इथं तर 2/3 आहे, त्या ठिकाणी तरी 2/3 थोडेसे कमी होते पण बहुमत आहे आणि त्याच्यातही फक्त कुठेही फूट नाही.
पक्षांच्या अंतर्गतच चालू आहे हे. ते अजूनही म्हणतच नाहीत आम्ही पक्षातून बाहेर पडलो, आम्हाला वेगळा पक्ष स्थापन करायचा आहे म्हणून. आणि जो चौथा मुद्दा जो आम्हाला जास्त गंभीर वाटतो, ह्या सगळ्या त्याच्यातले तांत्रिक बाबी आणि कोर्टात जाणे आणि मग कोर्टाचा निकाल आणि मग ते लांबत राहणे चालूच राहतं. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अगदी याच काळात 250च्या जवळपास ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. ह्या निवडणुका सगळ्यांनी लढवल्या. त्याच्यामध्ये जसं भाजप हा एक पक्ष होता, तसं शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव गट दोघंही होते. काँग्रेस होता, राष्ट्रवादी होतं. या सगळ्यामध्ये भाजप एक नंबरचा पक्ष ठरला. 82 त्यांना ग्रामपंचायत निवडून आल्या. ती बाजूला, पण ह्या दोघांपैकी एकनाथ शिंदे गटाच्या 40 ग्रामपंचायत निवडून आल्या, जिथं लोकांनी सरळ मतदान केलं. ह्या सगळ्या घटनेच्या नंतर म्हणजे हे नवीन सरकार आलं आत्ताचं, त्या सरकारने बहुमताचा विश्वासाचा ठराव पास करून घेतला. त्यांनी सभापतीची नेमणूक केली विधानसभेच्या. त्यांनी प्रत्यक्ष निवडणुका घेऊन दाखवल्या, लोकांमध्ये जायचे डेअरिंग केलं. त्यांनी निवडणुका झाल्याच्या नंतर उद्धव ठाकरे गटाला 22 ग्रामपंचायत निवडून आणता आल्या आणि एकनाथ शिंदे गटाला 40 ग्रामपंचायत, म्हणजे जवळपास दुप्पट. मग हे असताना आता असीम सरोदे ज्या सर्वसामान्य मतदारांची ग्वाही घेत त्यांच्या वतीनं वकीलपत्र घेऊन सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेले आहेत, त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं की ह्या सर्वसामान्य लोकांनी मतदान करताना उद्धव ठाकरेच्या दुप्पट ग्रामपंचायती एकनाथ शिंदेच्या निवडून देऊन त्यांची शिवसेना ती खरी खोटी म्हणण्याच्या पेक्षा बहुतांश शिवसैनिक त्यांच्या पाठीशी हे दाखवून दिलं. आता तुम्हाला याच्यावर काय म्हणायचं आहे? म्हणजे इकडं आमदार त्यांच्या जास्त पाठीशी आहेत, हा आकडा आता त्यांनी जे काही शपथपत्र दाखल केलेली आहेत निवडणूक आयोगाकडून, प्रत्यक्ष तो आकडा आहे आणि तो विधिमंडळाच्या पटलावरती पण आलेला आहे. खासदारांच्या बाबतीमध्ये अधिकृतरित्या 12 खासदारांनी पत्र दिले. नंतर मला वाटतं अजून काही खासदार त्याला जॉईन झाले, म्हणजे एकूण 19 पैकी काहीतरी 15चा तो आकडा आहे. मी 15चं यासाठी सांगत नाही की 12चं नेमके शपथपत्र तेव्हा ती त्या म्हणजे जे पत्र दिलेले सभापतीला ओम बिर्ला आहे ना, त्याच्यामध्ये 12 आहे म्हणून मी 12 पकडतो. 12 खासदार, तिथे बहुमत आहे. आणि आता प्रत्यक्ष याच राजकीय अस्थिरता ह्यांच्या दृष्टीनं जी आहे, किंवा ज्याला सुप्रिया ते हनीमून म्हणतात, त्या हनीमूनच्या काळामध्ये सुद्धा, याचा किती दिवस हनीमून चालेल सुद्धा, या काळातही यांनी निवडणुका घेऊन दाखवल्या, जेव्हा की आधीच्या सरकार करोनाचं निमित्त करून निवडणुका टाळत आलेलं होतं. म्हणजे बिहार सारख्या मोठ्या राज्याची निवडणूक ज्या काळामध्ये होते, उत्तर प्रदेशची निवडणूक नंतर झाली ती सुद्धा, किंवा त्याच्यानंतर पश्चिम बंगालची निवडणूक झाली आणि तमिळनाडू, 4 मोठी राज्य आहेत महाराष्ट्राच्या बरोबरचे, आणि महाराष्ट्रापेक्षा जास्त मोठं असलेलं म्हणजे उत्तर प्रदेश. 4 मोठ्या राज्यांच्या निवडणुका कोरोना आणि त्याच्यानंतरच्या जवळपासच्या काळामध्ये झाल्या. त्यानंतर पण महाराष्ट्र सरकारने, तेव्हाच्या महाविकास आघाडीने, निवडणुका स्थानिक स्वराज्य घ्यायचं नावच काढलं नाही, कारण की यांना भीती होती सर्वसामान्य मतदारांच्या समोर जायची. तो पुरावा नंतरच्या नगर पंचायतीच्या निवडणुकीमध्ये मिळाला. 100 पेक्षा जास्त जागा भाजपने जिंकून एक नंबरचा पक्ष झाला. आणि आताही ह्या नवीन आलेल्या सरकारने निवडणुका घेऊन दोघांचे मिळून, म्हणजे आपण शिंदे गट हा आणि भाजप दोघांचे मिळून केली तर ती बेरीज अर्ध्यापेक्षा जास्त होती. मग आता सांगा मला, सर्वसामान्य लोकांची तुम्ही ग्वाही देत आहात ती काय आहे? दुसरा एक मुद्दा त्यांनी त्यांच्या या फेसबुक पोस्टमध्ये समोर आणलेला, तो मोठा विचित्र आहे की काही एका सर्वोच्च न्यायालय म्हणजे रमण्णा जे सरन्यायाधीश आहेत त्यांची निवृत्ती होते आहे, आणि त्याच्यानंतर युजी ललित आता 26 तारखेला प्रत्यक्ष त्याचा म्हणजे काय पदभार स्वीकारणार आहे. त्याच वेळेस नेमकं म्हणजे ह्या निकाल केस लांबवणे आणि ह्याचं कसं संगमत आहे, म्हणजे जाणीवपूर्वक त्यांना निवृत्त केल्या जात आहे आणि नवीन कोणा येण्याची वाट, असं एक संशयाचे वाक्य फुकट टाकून दिलेले आहे. याचा काय संबंध? यापूर्वी कधी एक न्यायाधीश जाऊन दुसरा आलेला नाहीये. सरन्यायाधीश कितीतरी महत्वाचे खटले अशा पद्धतीनं अडकलेले नाहीयेत, किंवा ज्या तारीख पे तारीखवरती त्यांनी संताप व्यक्त केलाय ती आता घडलेली घटना आहे का? हा जर दोष असेल तर आपल्या न्याय व्यवस्थेतला हा आधीपासून चालू असलेला, आता नेमकं नवीन काय घडलं? आणि दुसरं एक वाक्य त्यांनी मोठं गंभीर आणि भयानक वापरलं, म्हणजे भयानक लोकशाहीच्या दृष्टीनं, की ज्याची बाजू कमजोर आहे त्याला जास्त वेळ मिळावा म्हणून अशा पद्धतीची चालढकल केली जाते. तुम्ही कसं काय ठरवता बाजू कमजोर आहे म्हणून? हे प्रत्यक्ष न्यायालय ठरवेल. सकृत दर्शनी त्यांच्या पाठीशी आमदार जास्त आहेत, त्यांच्या पाठीशी खासदार जास्त आहेत. सर्वसामान्य मतदारांनी त्यांना निवडून दिलेले तो आकडा त्यांच्या समोर आत्ता आहे. अगदी आत्ता झालेल्या निवडणुकीची मतं जरी मोजायची म्हणली तरी ग्रामपंचायत मधली. मग असं असताना असीम सरोदे नेमकं कुठल्या बाजूनं असं म्हणतात की बाबा त्यांची बाजू कमजोर आहे? उलट आकडे आणि बाकीच्या दृष्टीनं उद्धव ठाकरेंचीच बाजू कमजोर आहे हे समोर वारंवार आलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे तुम्ही वकील आहात,
एरवीच एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीची पोस्ट लिहिली तर आपण समजू शकतो. पण तुम्ही वकील आहात, तुम्हाला कायद्याचं पूर्ण ज्ञान आहे, सर्वोच्च न्यायालयावरती विश्वास तुमचा आताच उडतोय का, की जेव्हा का वेळ लागतो? यापूर्वी असं कधी घडलं नाही की वेळ लागणे आणि बाकीच्या गोष्टी. तेव्हा अशा पद्धतीच्या गोष्टी तुम्ही समाज माध्यमावर टाकून उलट सामान्य वाचकाची दिशाभूल करता आहात. सामान्य वाचकाची शब्द मी वापरतो कारण की जो सामान्य मतदार आहे त्यांना काय निकाल द्यायचा ते तेव्हाच दिलेला आहे. आता प्रत्यक्ष जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा पण त्यांनी सिद्ध करून दाखवले की जनता कोणाच्या म्हणजे पाठीशी आहे, शिवसैनिक कोणाच्या पाठीशी आहेत. ती गोष्ट तर आता प्रत्यक्ष जेव्हा जी काही दोघांमधली फूट आणि त्याच्यातला जो काही निकाल बाहेर येईल त्याच्यानंतर ज्या निवडणुका होतील त्याच्यामधून परत एकदा सिद्ध होतील. दुर्दैवाची गोष्ट ही आहे की निकाल विरोधात गेला की आकांडव तांडव करणार की सगळं न्यायव्यवस्था विकल्या गेलेली आहे आणि यांच्या बाजूने काही लागले की मग म्हणणार बघा न्यायव्यवस्थेनं कसं यांचा माद जिरवला, तेव्हा मात्र यांचा न्यायव्यवस्थेवरती विश्वास असणार. हे ढोंग आहे. हे कायद्याला किंवा सत्सत विवेकाला धरून नाही, हे लक्षात ठेवावं. इथेच थांबूयात. धन्यवाद.